करूयात आत्ताच्या सर्वात मोठ्या बातमीनं बाबरी प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। सर्व आरोपींची दोषमुक्त सुटका करण्यात आलेली आहे। सर्वांना निर्दोष ठरवण्यात आलेला आहे। सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे। बाबरी विध्वंस पूर्वनियोजित नव्हता। सर्वोच्च सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आपलं मत व्यक्त केलेलं आहे। अधिक माहिती आणि प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर यांच्याकडनं। जयंतराव, पहिली प्रतिक्रिया काय? सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे, मग बाबरी पाडली कुणी? तुषार, हाच प्रश्न अगदी माझ्याही मनात आहे की मुळात एक धक्का और दो बाबरी को तोड दो असं म्हणत एक जो 10 ते 15 लाखांचा मॉब अयोध्येपर्यंत गेलेला होता, ज्या मॉबचं नेतृत्व अडवाणी, मुरली मनोहर जोशी, प्रमोद महाजन, उमा भारती यासारखे सगळे करत होते। बाबरी पडल्यानंतर ज्या बाळासाहेबांनी त्याला जर बाबरी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं म्हटलं। म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित नव्हतं, हे ऑल ऑफ अ सडन घडलं। याचा अर्थ एक प्रकारे आपण मॉब व्हायोलन्सला एंडॉर्स करत आहोत का, मला ही भीती वाटते। कारण कुठलाही जेव्हा मॉब व्हायोलन्स जो असतो तो कधीही पूर्वनियोजित नसतो। एखाद वेळेस चिडून अचानक एखादा काहीतरी बोलतो आणि त्याच्यानंतर हिंसक घटना घडतात। याचा अर्थ आपण त्या हिंसेला एक प्रकारे प्रोटेक्ट करत आहोत का, मला याचंच आश्चर्य वाटतं आहे। म्हणजे बाबरी नक्की पाडली की आपोआप पडली इथपासून अगदी खरं, म्हणजे बाबरी पडली की पाडली? जयंत माइंडकर, तुम्हाला फक्त 2च मिनिटं थांबवतो आहोत। आपल्यासोबत शैलेंद्र परांजपे सुद्धा जोडले जात आहेत। शैलेंद्रजी, काय पहिली प्रतिक्रिया असेल सीबीआयच्या या न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर? नाही, मला असं वाटतं की थोडंसं आपण बोलताना सर्वच लोकांनी भान बाळगायला हवं असं वाटतं। त्याचं कारण असं की आपला देश ज्या प्रकारचा आहे त्यामध्ये आपल्याकडे प्लुरॅलिटी किंवा बहुभाषिकता, म्हणजे त्याच्यानंतर सामाजिकता, या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भिन्न भिन्न भाषा, धर्म सगळं आहे। त्यामुळे आपण एकदम स्वतः डिक्लेअर करणं की तिकडे बाबरी मशीद पाडली किंवा काय, तर त्या सगळ्या प्रकाराचा उल्लेख वादग्रस्त ढाचा असा केला जायचा। म्हणजे एक फार मोठे संपादक होते त्या काळातले, 25 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वीचे महाराष्ट्रातले, त्यांच्या ऑफिसमधल्या एका उपसंपादकांनी काहीतरी तिथे मशीद, मंदिर वगैरे या प्रकारे बोलल्यावर ते म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं तिथे हे आहे किंवा ते आहे? तर लोकशाहीमध्ये याचे निर्णय जे असतात ते कोर्टाचे मानले पाहिजे। आणि जी घटना घडली त्या घटनेनंतर आज जो काही निकाल आलेला आहे, तर मुळामध्ये न्यायालयाचे निकाल लोकशाहीमध्ये शिरोधार्य मानले पाहिजे। त्याला अपील करता येतो, त्याच्यावर टीका टिप्पणी करायला प्रत्येकाला अधिकार आहे। परंतु धार्मिक कुठल्याही प्रकारची तेढ वाढेल अशा प्रकारची वक्तव्य कोणी करू नये, इतकंच आपण पथ्य पाळू शकतो। पण पहिली प्रतिक्रिया हीच आहे की लोकशाहीमध्ये न्यायालयाच्या निर्णयांचा आपण सन्मान केला पाहिजे, इतकंच मी म्हणू शकतो। अगदी खरं शैलेंद्रजी, खूप योग्य अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। न्यायालयाचा निर्णय आलेला आहे, त्या निर्णयाचं स्वागत करावं लागणार आहे। त्या निर्णयावरती टीका करून चालणार नाही। आणि पुन्हा एकदा तिथे मशीद होती की ढाचा, हा जो एक चर्चेचा मुद्दा आहे तो वेगळाच राहतो आहे। मात्र ज्या आरोपींवरती दोषारोप पत्र ठेवण्यात आलेलं होतं, त्यांना दोषी ठेवण्यात आलेलं होतं, भाजपाचे आणि बाकीचे जवळपास 35 नेत्यांवरती आरोप ठेवण्यात आलेले होते। मात्र या सगळ्या नेत्यांना दोषमुक्त करण्यात आलेला आहे, त्यांची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। शैलेंद्रजी, हा, बेसिकली कसं आहे की या सगळ्या घटनांकडे आपण क्युम्युलेटिव्हली बघायला पाहिजे। आणि क्युम्युलेटिव्हली याचा अर्थ, जसं मगाशी मी ऐकलं की एखादा सामूहिक हिंसाचार किंवा एखादी सामूहिक कृती जी असते ना, तर ती कधी कधी उत्स्फूर्त असू शकते, कधी कधी प्रतिक्रियेत असू शकते, कधी कधी प्लॅन्ड किंवा अतिशय नियोजनबद्धही असू शकते। जे काही असेल ते असेल, परंतु त्या घटनेनंतर म्हणजे इतकी वर्ष लोटल्यानंतर आज, म्हणजे आज आपण आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये त्याच्याकडे पाहिलं तर आज तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तिथे एक छोटी जागा देऊन एका बाजूला मस्जिदही बांधली जाणार आहे, एका बाजूला मंदिरही बांधलं जाणार आहे। तसं जर असेल तर दोन्ही समाजांनी किंवा सामाजिक घटकांनी आता सलोख्याने राहायचं जेव्हा कबूल केलेलं आहे
त्याच्यानंतर हा निकाल येतो मागच्या घटनेचा. कारण आज जर तिथे मंदिर आणि मस्जिद या दोन्ही गोष्टी उभारल्या जाणार आहेत आणि दोन्ही समुदायांना ते मान्य आहे. अगदी खरंय. म्हणजे ही एक सकारात्मक बाब आहे, कारण की आपण बघितलं होतं. स्वागत करू. टीका केली जाऊ शकते. अगदी टीका खरं, करू अगदी नये खरं. असं म्हणत नाही. फक्त तेल वाढणार नाही याची काळजी घ्या. अगदी खरं. एक सकारात्मक बातमी आपण या गोष्टीचा सकारात्मक पद्धतीने विचार करायला हवा. धन्यवाद शैलेंद्रजी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपल्या सोबत प्रमोद जोशी सुद्धा जोडले गेलेले आहेत, जे राम मंदिर प्रकरणातले मुख्य याचिकाकर्ते होते. प्रमोदजी, आपण पाहतो आहोत राम मंदिराच्या मागणीसाठी गेली 550 वर्ष संघर्ष चाललेला होता. विवादित ढाचा हा तोडला गेलेला होता. आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? मुळामध्ये हे निर्दोष नाहीत, पहिली गोष्ट. कारण तिथे राम जन्मस्थानावरती राम मंदिर होतं ही महत्वाची गोष्ट आहे. या प्रकरणातला अब्दुल बंकी मंडल याला राष्ट्रद्रोहाची 2005 मध्ये आत्मघाती हमला केल्यानंतर राष्ट्रद्रोहाची केस त्याच्यावर चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये 1992 साली पण मंदिर होतं आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये या लोकांवरती राम मंदिर पाडल्याचा राष्ट्रद्रोहाचा खटला चालायला हवा होता. परंतु काँग्रेसने शिलान्यास करून सुद्धा बाबरी मस्जिद विध्वंसाची जी केस सीबीआयकडे सुपूर्द केली, त्याच्यामुळे यांना ही निर्दोष मुक्तता मिळालेली आहे. पण ती अगोदरच जर का व्यवस्थित चालली असती तर ती राम मंदिर विध्वंसाची जर का केस चालली असती तर यामध्ये ते निर्दोष मुक्त झाले नसते. अच्छा, प्रमोदजी, तुम्ही एक समर्पक प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहतो आहोत की अशा पद्धतीचा वेगळा खटला चालला असता तर त्यांची निर्दोष मुक्तता झाली नव्हती. प्रमोदजी, आपण पाहतो आहोत बाबरी विध्वंसाचे अनेक फोटो व्हिडिओ व्हायरल झालेले होते. बाबरी त्या विवादित ढाच्यावर चढून अनेकांनी आंदोलन केलेलं होतं, ढाचा तोडलेला होता, हे सुद्धा बघितलेलं होतं. यानंतर बाळासाहेबांनी कारसेवकांची बाजू सुद्धा घेतलेली होती. जर कोण जबाबदारी घेत नसेल तर ते माझे शिवसैनिक होते, याची जबाबदारी मी घेतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती. मग या सगळ्या खटल्यातनं जर ज्येष्ठ राजकीय नेत्यांना निर्दोष मुक्त केलं जातंय, मग बाबरी विध्वंस प्रकरणी ज्यांनी हा ढाचा तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना काहीच शिक्षा होणार नाहीये का? हे बघा, मुळामध्ये त्या ठिकाणी दशरथ राजाच्या तिन्ही राण्यांचे प्रसूतीगृह होतं आणि त्याला राम जन्मस्थान म्हटलं गेलं होतं आणि ते राम जन्मस्थान पाडलं गेलेलं आहे. आणि 1950 साली न्यायालयाने त्या ठिकाणी राम मंदिराच्या 200 गज परिसरामध्ये गैर हिंदूंना प्रवेश प्रतिबंधित केलेला होता. मग हे मंदिर होतं आणि तिथे पूजा होत होती. अशाही परिस्थितीमध्ये भाजपने त्याला केवळ राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी म्हणून त्याला बाबरीचा कलंक लावला आणि ह्या कलंक लावल्यानंतर सुद्धा काँग्रेसने त्याला शिलान्यास केलेला आहे की. मग शिलान्यास केलेल्या मंदिराला पाडलं गेल्यानंतर बाबरी विध्वंसची जी काँग्रेसने जी मागणी केली आणि सीबीआय जांच केली हे चुकीचं होतं. अशा परिस्थितीमध्ये जर का आज जर का म्हटलं, बाळासाहेब आता तर निवर्तले आहेत, परंतु बाळासाहेबांना या वस्तुस्थितीची जर जाणीव असती तर बाळासाहेबांनी एकाही शिवसैनिकाला तिथे पाठवलं नसतं. भाजपच्या आर्थिक आणि राजकीय धोरणाचा हा एक भाग होता आणि हे षडयंत्र होतं. हे लोकांसमोर अजूनही आलेलं नाहीये, याचं वाईट वाटतं, खेद वाटतं. हे रामजन्मस्थान मंदिरच पाडलं गेलेलं होतं. आम्ही ठामपणे सांगतो, निक्षून सांगतो. ठीक आहे, तुमचा मुद्दा आणि तुमची भूमिका लक्षात आलेली आहे. मी पुन्हा एकदा जातोय जयंत माइंडकरांकडे. जयंत माइंडकर, आपण पाहतो आहोत शैलेंद्र परांजपेंनी अगदी मोजकी, बोलकी आणि संतुलित प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता प्रमोद जोशींनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे की हा बाबरी ढाचाच नव्हता. मग हा बाबरी ढाचाच नव्हता, विवादित ढाचा नव्हता, ते जर राम मंदिरच होतं, किंबहुना ते प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान होतं, तर मग मुळातच ज्या मुद्द्यांवरती किंबहुना ज्या आधारांवरती खटला चालला होता तो मुद्दा तोच निकाली निघालाय का? खरं म्हणजे माझं म्हणणं असं आहे की या दोघांनी जे विचित्र मुद्दे असे उभे केले की तुम्ही त्याला डिस्प्युटेड स्ट्रक्चर म्हणा किंवा तुम्ही ते राम मंदिर होतं असं म्हणा, असं जर का या दोघांचं म्हणणं असेल तर माझा पुन्हा प्रश्न त्या मॉबवर जातो. मग हे 15 लाख लोक एक धक्का और दो असं म्हणत का आले आणि ज्याचं नेतृत्व, रथयात्रेचं नेतृत्व जर आपण
मीडिया रिपोर्ट्स खरे मानले, प्रेस कॉन्फरन्स खरी मानली, तर ज्याचं नेतृत्व अडवाणी करत होते, इतर सगळ्यांची नावं मला सांगत राहायची नाही, पण अडवाणी मेन होते, ते सगळं घडलंच नाही असं म्हणायचं का? बरं, अहो लोक एकसंघ राहतात, अनेक धर्माचे राहतात, आम्हालाही माहिती आहे. मग तेव्हा जेव्हा एखाद्याचं धर्मस्थळ ते त्यांनी नंतर येऊन त्यांच्यातल्या एखाद्यानी ओरिजिनल मंदिर तोडून मशीद बांधली असेल, तरी सुद्धा या 1989 ते 2020 या प्रोसेस मधल्या 31 वर्षांच्या काळात सुमारे 10,000 लोकांचा, निष्पाप लोकांचा दंगलीमध्ये बळी गेलेला आहे. त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. अगदी खरं. आणि जयंतराव, तुम्हाला फक्त एकच मिनिटामध्ये थांबवतो आहे. या प्रकरणातले एक आरोपी होते रामविलास वेदांती, यांनी दावा केलेला होता की मी ढाच्यावरती चोडून तो ढाचा तोडला होता, घुमट तोडला होता. आणि अगेन मुद्दा पुन्हा पुन्हा तोच उपस्थित होतोय की आतापर्यंत मुद्दा हा फक्त राजकीय नेत्यांवरती फोकस केला जातोय. मात्र ज्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे त्यांनी राजकीय नेत्यांची मुक्तता नाही केली, तर त्यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. म्हणजे एकीकडे राजकीय नेत्यांना जर वेगळं ठेवलं असतं आणि दुसऱ्यांना जर हे केलं असतं तर समजू शकलो असतो की त्यांनी लोकांना प्रेरित केलं होतं. मात्र इथे तेही होत नाहीये, इथे सगळ्यांचीच निर्दोष मुक्तता झाली. म्हणजे एखाद्याचा विचार, समजा मी सरळ या भाषेत बोलतोय तुषार, समजा माझे विचार एखाद्यांना पटत नाही, तर मला माझे विचार न पटणारा एक समजा ग्रुप हा माझ्या घरावर चालून आला आणि त्यांनी जर का माझं घर डॅमेज केलं, तर याचा अर्थ किंवा त्याच्यामध्ये त्यांनी मला जर का मारलं तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा दोष नाही. या एक प्रकारच्या विचित्र घटनेचा तर पायंडा पडत नाहीये, मला हा प्रश्न आहे. अगदी खरंय. आणि जयंतराव, म्हणजे न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं ज्यावेळेला पूर्णपणे निकालपत्र हातात येईल त्यावेळेला कळणार आहे की नेमकं कोणत्या मुद्द्यांवरती केलं गेलेलं आहे आणि कोणत्या मुद्द्यांवरती सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. मात्र हे निकालपत्र येईपर्यंत वेळ लागणार आहे. मात्र तोपर्यंत तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या मनात हा प्रश्न येतच राहणार आहे की जर सर्वच आरोपी दोषमुक्त झाल्यात तर नेमका 28 वर्ष खटला काय चालला, कोणावर चालवला, कोणाच्या जमान्या घेतल्या, आणि इतकं सगळं करून जर कोणी केलेलंच नाहीये म्हणजे तो मी नव्हेच जर असणार आहे तर मग तो विवादित ढाचा पाडला तरी कोणी. आणि अजून एक याच्यात फक्त एक आउट ऑफ अवर डिस्कशन मी एक वाक्य सांगतो त्याच्यामध्ये तेवढं की जर हा निर्णय आजपासून सुमारे 3 वर्षांच्या पूर्वी आला असता तर कदाचित लालकृष्ण अडवाणी या देशाचे राष्ट्रपती राहू शकले असते. पाहतो आहोत की या सर्वांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. जयंतराव, एक मोठं वक्तव्य न्यायालयाच्या या निकालामध्ये आलेलं आहे की बाबरी विध्वंस किंवा जो प्रकार झाला होता तो पूर्वनियोजित नव्हता. मला त्याच विषयावर ऑब्जेक्शन आहे. मला त्याच, हे बघा, आपण हे मी अगदी या लेव्हलला जातो की आपण ट्रेन मधनं खाली उतरलो आणि कोणीतरी आपलंच पाकिट मारलंय म्हणून अरे किसीने तो भी मेरा पाकिट मारा असा आवाज देतो, किंवा किसीने मेरी बेटी को छेडा, किसीने मेरी वाईफ को छेडा म्हणून आपण आवाज देतो आणि कोणाचा तरी एखाद्याचा आपण हात पकडतो किंवा त्याचाच हात पकडतो ज्यांनी समजा हे कृत्य केलं असेल. त्याच्यानंतरच्या मॉब व्हायोलन्सला सुद्धा कायदा मान्य करत नाही. मॉब व्हायोलन्स याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. तो 15 लाखाचा मॉब ज्यांनी आणला अयोध्येत त्यांचा काहीच दोष नाही. जयेंद्र, तुम्हाला एकच मिनिट थांबवतो आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. हुसेनजी, सीबीआयच्या विशेष न्यायालयाचा निकाल आलेला आहे, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया असेल? काय आता याच्यावर प्रतिक्रिया देणार? म्हणजे तुम्ही हुल्लडबाजी करा, मशिदी तोडा, घरं तोडा, लोकांना मारा, लिंचिंग करा आणि तुम्ही निर्दोष राहा, अशी न्याय व्यवस्था आता आपल्या देशामध्ये चालू झालेली आहे. याच्यावर ती काय प्रतिक्रिया देणार? ती छोटा माणूस आहे. अगदी खरं. म्हणजे हुसेनजी अगदी उद्विग्न झालेले दिसतात, उद्विग्नता तुमच्या आवाजातूनही जाणवते आहे. पण मुद्दा हाच येतोय की मग 28 वर्ष न्यायालयात जे झालं ते नेमकं काय होतं? तर आपण पाहतोय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी आपली उद्विग्नता बोलून दाखवलेली आहे. काहीही करा, हुल्लडबाजी करा,
तोडफोड करा आणि त्यानंतर तुमची निर्दोष मुक्तता होणार आहे, अशा शब्दात त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केलेली आहे. मी पुन्हा एकदा जातोय जयंत माइंडकर यांच्याकडे. जयंतराव, आपण पाहिलं त्यांची उद्विग्नता अगदी स्पष्ट दिसून आली. 30 वर्षांपासून ओळखतो त्याची उद्विग्नता त्याच्या शब्दातून डोकावते. एक पूर्णपणे सेक्युलर माणूस त्याची उद्विग्नता त्याच्यातून डोकावतो. मी त्याला समजू शकतो. मला एक दोन फक्त ऑब्झर्वेशन पुन्हा एकदा द्यायचे. मी मगाशी जे बोललेलो होतो, जे तुम्ही मान्य केलं की उद्या आपण समजा एक्झिस्टिंग सिस्टीमच्या थोडंसं विरुद्ध काही मत दिलं तर उद्या आपल्या घरावर, आपल्या ऑफिसवर अशा प्रकारचा जर का एक व्हायोलंट मॉब आला तर तो त्या मॉबचा दोष नाही, आपलं काही झालं तरी. हे काय गणित हे ज्युडिशियरी सांगत आहे मला समजत नाही. आणि दुसरा माझा एक ऑब्झर्वेशन, पॉलिटिकल ऑब्झर्वेशन मगाशी मी दिलं होतं, मला वाटतं आपल्याला कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलेलं नसावं. हा जे आज अडवाणींना मुक्त केलेलं आहे 92 वर्षाच्या, ते जर का आजपासून 3 वर्षांच्या पूर्वी केलं असतं तर तेव्हा कदाचित अडवाणी या देशाचे राष्ट्रपती राहू शकले असते. तेव्हा तो सुद्धा हा वेळ जो लागला त्याच्यामध्ये अडवाणींचं राष्ट्रपती पद सुद्धा उकलेलं आहे. हेही मला याच्यात नमूद करावं असं वाटतंय. अगदी खरंय. आपण जयंतराव तुम्हाला फक्त एकच मिनिटासाठी थांबवतो. याच्यामधली राजकीय कारणं काय आहेत आणि राजकीय समीकरणं काय आहेत यावरती आपण चर्चा करणारच आहोत. आपल्यासोबत प्रकाश रेड्डी जोडले गेलेले आहेत. प्रकाशजी, एक आपण निकाल पाहतो आहोत, या निकालावरती पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? रिपोर्टरनी त्याच्याबद्दल सांगितलं, पण त्यांच्या रिपोर्टिंग प्रमाणे 32 आरोपींना निर्दोष मुक्त केलंय. हे म्हणजे हे कोणी जरी सर्वसामान्य माणूस असेल तरी त्याला हे न पटणारं आहे आणि हे चुकीचं आहे. आणि असं स्पष्ट या ठिकाणी दिसतंय की जे केंद्राचं सरकार आहे त्याच्या इन्फ्लुएन्स खाली हे जे कोणी न्यायाधीश वगैरे आहेत ते आपले हे निवाडा वगैरे देत आहेत आणि हे पद्धतशीरपणे चाललेलं आहे. दिल्लीच्या दंग्यात मध्ये सुद्धा आपण असं बघितलं की अनिराजा किंवा येचुरी यांचंही नाव गोवण्यात आलं आणि याच्यामध्ये जे दंगेखोर आहेत ते निर्दोष ठरवले जातात आणि जे दंगे घडवून आणतात. आणि हे सरळ उघड आहे ना, अडवाणीने रथयात्रा काढली, अख्ख्या देशामध्ये ती रथयात्रा कमळाचं चिन्ह लावून गेले. प्रकाशजी, तुम्हाला एकच मिनिटामध्ये थांबवतो आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत जोडले जात आहेत. अतुलजी, आजचा जो निर्णय आलाय त्यामुळे तुम्हाला सर्वस्वी मनस्वी आनंद तर झालाच असेल, मात्र एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे की जर सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे तर विवादित ढाचा पाडला कोणी? विवादित ढाचा हा हिंदू समाजाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेतून पाडला गेला होता. हे आम्ही त्यावेळेला सुद्धा म्हटलं होतं. पण त्या ढाच्यापासून जे काही किलोमीटर लांब होते, स्टेजवर बसलेले होते, अशा शीर्षस्थ नेतृत्वाला यात गुंतवणं हा केवळ एक राजकीय उद्योग होता नरसिंहराव सरकारचा. बाकी याच्याकडे काहीच नव्हतं. आणि त्यामुळे खरोखर जर का सरकारला चौकशी करायची होती तर तो ढाचा कोणी तोडला, तर त्या ठिकाणी ढाच्यावर कोण होतं याची चौकशी करायला पाहिजे होती. पण ती हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि सत्य हे परेशान होऊ शकतं पण ते पराजित. अतुलजी, तुमचा मुद्दा अगदी मान्य आहे. हिंदू समाजाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. बाबरी ढाचा हा कारसेवकांनी तोडला हे कोणीही नाकारलेलं नव्हतं. ज्या वेळेला कोण त्याच्या भूमिका किंवा जबाबदारी घेत नव्हते त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी ती जबाबदारी घेतलेली होती. मात्र हे सगळं जर होतं, सगळं ऑन पेपर आलेलं होतं, 28 वर्ष चौकशी सुरू होती, तरीही याच्यामध्ये दोषी कोणीच येऊ शकत नाही. म्हणजे ठीक आहे, दुसरी शिक्षा दिली नाही हे समजू शकतो, मात्र जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या वयाचा विचार करता त्यांच्यावरती दोषारोप जरी ठेवलेलं असलं तरीही त्यांना वेगळ्या प्रकारची दुसरी आर्थिक दंडाची शिक्षा होऊ शकली असती. मात्र कोणाला काहीच शिक्षा होत नाही आणि निर्दोष मुक्तता होती आहे. हे पटतंय का? 100% पटतंय. कारण ज्यांच्यावर दोषारोप ठेवलेले होते ते दोषारोपच चुकीचे होते. त्यामुळे आर्थिक दंडाची काय मुद्दा आहे? त्यामुळे यात आर्थिक दंडबंदने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. बाइज्जत बरी केलेला आहे, क्लीन चिट दिलेली आहे.
कारण अगदी तत्कालीन जे अतुलजी केंद्र तुम्हाला सरकार एकच होतं, मिनिटात थांबवतो आहोत. आपल्या सोबत ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम जोडले गेलेले आहेत. त्यांचीही प्रतिक्रिया ऐकूया. तुमच्याकडनंही उत्तर जाणून घेतोय. निकम सर, आपण पाहतो सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हा निकाल अपेक्षित होता की धक्कादायक निकाल आहे? नाही, अपेक्षित आणि धक्कादायक न्यायालयाचे निकाल असू शकत नाही. न्यायालय निकाल देतं हे समोर आलेल्या पुराव्याची छाननी करून आणि त्यानंतर निकाल देत असतात. त्याच्यामुळे कुठली अपेक्षा ठेवून त्या निकालाचं स्वागत करणं किंवा त्याचा निकालाचा धिक्कार करणं ह्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा निकाल बऱ्याच वर्षानंतर लागलेला आहे आणि या खटल्यामध्ये जो महत्वाचा आरोप होता की कट फौजदारी स्वरूपाचा कटाचा आरोप होता की ह्या आरोपींनी कट करून बाबरी मस्जिद पडली, हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सीबीआयने ज्या कागदपत्रा आधारे दाखल केलं होतं, जे वृत्तपत्र कात्रणं होती, त्याच्यावरून अर्थ देखील काढता येत नाही असं न्यायालयाचं सकृतदर्शनी मत होतं. किंबहुना बाबरी मस्जिद पडल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, धार्मिक भावनेमुळे हे सर्व बाबरी मस्जिद नेत्या लोकांमुळे पाडली, हा आरोप देखील सिद्ध होऊ शकला नाही. परंतु मी आपल्या माध्यमातून एवढंच आवाहन करेल की आम्ही या निकालाचं स्वागत शांतता आणि संयमाने स्वागत केलं पाहिजे. कारण असं आहे की 6 डिसेंबर 1992 जे काही घडलं त्याचा गैरफायदा दाऊदच्या डी गँगने घेतला होता आणि म्हणूनच 12 मार्च 1993 मुंबईला बॉम्बस्फोट झाले होते. त्याची झळ प्रत्येकाला पोहोचली होती आणि म्हणून अशा रीतीने कलम 370 असेल, काश्मीरचा प्रश्न असेल, रामभूमी, या सगळ्या प्रश्नांचा निकाल ज्या वेळेला लागत गेला आणि सरकारने ज्यावेळेला निर्णय घेतला स्वागत उज्ज्वलजी, केलेलं आहे. तुम्ही आणि म्हणतात ते अपेक्षा- अगदी खरं आहे. न्यायालयाचा निकाल हा अपेक्षितही नसू शकतो, तो धक्कादायकही नसू शकतो. न्यायालय पुराव्यांवरती आधारित निकाल देतं. मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे बाबरी मशिदीचा ढाचा किंबहुना जो विवादित ढाचा पाडला गेला, तो ढाचा पाडतानाचे व्हिडिओ होते. त्या व्हिडिओच्या प्रक्षेपणावरती ते बंद करण्यात आलेलं होतं. त्याच्यावरती ते दाखवू नये असे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचे फोटो प्रसिद्ध झालेले आहेत. मग त्या ढाच्यावरती जी लोक आहेत त्यांच्या हातात झेंडे दिसत आहेत, म्हणजे बाबरी कोणीतरी पाडलेली आहे हे दिसत आहे. मात्र हे दिसत असताना सुद्धा जर सर्वच जण निर्दोष मुक्त होत असतील तर नेमके पुरावे हे न्यायालयाच्या समोर गेलेच नाहीत का? पुरावे दिले गेले असतील, दिले गेले नाही असं आपण म्हणू शकणार नाही. परंतु पुरावे दिले गेले आणि पुरावे सिद्ध करणे यामध्ये फार मोठा फरक आहे. एखादा खून आपल्या समोर रस्त्यावरती होतो, आपल्या समोर डोळ्यांनी बघत असतो, मारेकरी पळतात, मारेकरी नंतर आपण ओळखतो, तरी सुद्धा न्यायालयात आरोपीची निर्दोष मुक्तता आहे. कारण असं आहे की ती साक्ष विश्वसनीय मानली पाहिजे. आपण म्हणतात बाबरी मस्जिद पाडल्याचे फोटोग्राफ दाखल केले, नुसते फोटोग्राफ दाखल करून चालत नसतं, ते फोटोग्राफ सिद्ध करावे लागतात आणि अशा वेळेला साक्षीदारांच्या साक्ष न्यायालयात घेतल्या पाहिजे आणि त्यांची उलट तपासून मग तो पुरावा होतो. नेमकं या प्रकरणात काय घडलं हे मला सांगता येणार नाही. परंतु तथापि ज्या वेळेला न्यायालयाने सगळ्याच आरोपींची सगळ्याच आरोपातून निर्दोष मुक्तता केली, याचाच अर्थ फिर्यादी पक्षाला अपयश आलेलं आहे. अगदी खरं, फिर्यादी पक्षाला अपयश आलेलं आहे. मी पुन्हा एकदा जातोय अतुल भातखळकरांकडे. अतुलजी, जो तुम्ही मुद्दा सांगत होतात की जे आरोपच दाखल केले होते तेच चुकीचे झाले म्हणून ते सिद्ध नाही करता आले, याच मताचं समर्थन कुठेतरी उज्ज्वल निकमांकडनं होताना दिसतंय. 100% याचं कारण असं आहे की मुळात रामजन्मभूमीच्या प्रकरणाचं किंवा बाबरी मशीद पाडली गेल्या प्रकरणाचं तत्कालीन सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने फक्त राजकारण केलं, अन्य काहीही केलं नाही. म्हणून तर तपासाला इतकी वर्ष लागली. त्याच्यानंतर त्यांचं सरकार होतं 98 पर्यंत, 92 ते 98. मग त्यांनी त्या 6 वर्षात तपास पूर्ण का नाही केला? कारण बाबरी मस्जिद ही नियोजित कट करून कोणीतरी पाडली ही कल्पना हेच गृहीतच चुकीचं होतं. मी म्हटल्याप्रमाणे हिंदू समाजाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती आणि त्यातून बाबरी मस्जिद ही भारताच्या गुलामीचं प्रतीक होतं, ती त्या ठिकाणी दाखवली. त्यामुळे याच्यामध्ये काही दुःख कोणाला काही वाटायचं कारण नाही. मला व्यक्तीच्या तर अजिबात दुःख वाटत नाही, मला तर आनंदच आहे. कळलं की नाही? आजच्या निर्णयाचाही आनंद आहे आणि आता बाबरी मशिदीच्या नावाने ते छाती बडवत आहेत गेले कित्येक वर्ष. आता बाबरी मशीद बांधताना सुप्रीम कोर्टाने परमिशन दिलेली आहे म्हणावं.
तिकडे बांधला ना, आता कशाला लढता मला. आणि माझी एकच विनंती आहे, काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही जी प्रतिक्रिया देतायत त्यातच सगळं आलेलं आहे की जर हा विवादित ढाचा होता, दोषी होता, तर तत्कालीन काँग्रेस सरकारने यावेळेला तपास पूर्ण का नाही केला, तपासाला 28 वर्ष का लागली असा प्रश्न तुम्ही केलेला आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या नुसार आता अयोध्येमध्ये राम मंदिर सुद्धा बांधलं जाणार आहे आणि मशीद सुद्धा बांधली जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करत आता सामाजिक तेढ निर्माण करण्यापेक्षा जर सगळे एकत्र आले तर एक नवीन आदर्श आपण नक्कीच निर्माण करू शकतो. धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.